सुनील पोळी खातोय, बघू शकता. त्यामध्ये माशाची अंडी आहे. एक दिवस मित्रांनो आपण स्पेशली याची रेसिपी बनवणार आणि एक जबरदस्त अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार, ज्या मोहळाच्या पोळीची असते. खतरनाक अशी रेसिपी बनवणार आपण, त्याचा व्हिडिओ स्पेशली राहणार आपला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आलो आहे आपण शेतामध्ये आणि शेतामध्ये आलो तर आपल्या तळ्याचं जे पाणी आहे बंधाऱ्याचं ते खूप कमी झाले आणि यामध्ये मासे आहेत. तर बघू शकता पाणी खूप कमी झालं आणि सुनील म्हणला आपल्याला की मच्छरदाणी घेऊन येतो. तर त्याला फोन लावला आणि मच्छरदाणी घेऊन आला. तो बघतो यामध्ये मासे आहेत की नाही. तर मित्रांनो, मासे जर असले तर नक्की तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया मित्रांनो आपल्याला यामध्ये मासे भेटतात किंवा नाही, कारण पवन्या शेतामध्येच होता. पवन्याने बरेच दिवस झाले यामध्ये बघितलंच नाही, पाणी जास्त आहे वाटलं त्याला. कारण मागच्या वर्षी आपण यामध्ये भरपूर मासे पकडले होते, यावेळेस आहेत किंवा नाही ते माहिती नाही. आता सुनील बघतोय, पाणी भरपूर कमी झालंय. बाप्पा कृष्णा पण आलाय, कारण कृष्णाला खूप मासे पकडायची आवड. जाऊ दे, त्याला चप्पल कशाला घालून चला मदत तिकडे घेऊन जायची त्याला. तर मित्रांनो, थोडंसं पाणी आहे आणि पाणी जास्त म्हणजे चिखल आहे जास्त. तर ते दोघं जण फिरवत आल, बघूया आपण भेटतात किंवा नाही. कोणत्या टाकून घेता सुनील? फाटकी आहे का आपली मच्छरदाणी? नाही ना फाटकी? घ्या हो, त्याला वडी घे. पाणी नाही ना जास्त. हां एवढं बी खाली घेतलं का भीती? बेनाड भरला यानं. अरे मासे नाहीत का रे? तर मित्रांनो, आपल्याला मासे मिळाले नाही तर आपला प्लॅन कॅन्सल. आता आपण मऊळ झाडूया एक मस्तपैकी. तर पवन्या म्हणतो एक मऊळ आहे, कारण बरेच दिवस झाले आपण मऊळ खाल्लेलं नाही. तर बघूया आता. तर मित्रांनो, इथे जाम मोठं एक मऊळ आहे. तर आपल्याला तुम्हाला दिसत नसेल तर आता हे साफ करूत आपण काटे वगैरे, कारण पूर्ण बाबळीलाच आहे. नंतर तुम्हाला दाखवतो जवळून. तर मित्रांनो, जवळपास आपलं अर्ध साफ केलं आहे आणि थोडंफार हे साफ केल्यानंतर आपल्याला मऊळ झाडण्यास सोपं जाईल. बघू शकता मित्रांनो कसली साईज आहे, पण पिकलेला आहे किंवा नाही माहिती नाही. तर मित्रांनो, मऊळ झाडण्याचं सर्व कार्य आपल्या पवन भाऊने घेतलंय. घरी जाय ना पोहण्या डायरेक्ट. कुठं त्याला इकडं अंडे तरी आहेत नाही त्याच्या? अंडी नाही वाटत. बाबूच्या काट्याला आहे रे. बाबलीच्या झाडाला मोठा आहे का? वाळा फाटा आहे की नाही? आधी त्याचे माशा का ना सगळ्या इकडून माशा भरपूर आहेत त्याला. हा, माशा उठवा आधी सगळ्या इकडे खाली देशील आम्हाला माशा सगळं. वा 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 वा, चांगली साईज आहे रे मित्रांनो. बघू शकता चांगल्या साईजचं आपल्याला मऊळ होतं आणि आपण काढलं त्याला. गड्डा पण पूर्णपणे भरून आहे. गड्डा हो, त्याला तोडून टाका की. अरे भरपूर जड आहे रे. तर मित्रांनो, माशा आहेत. हा पकड तिकडून. धर धर धर, माशा बसायला हातावर मी. अरे सुने सुने थांब. अरे फाटल फाटल फाटल. माशा आल्या तर खूप. सुनल्या पळाला घेऊन तिकडे. नको रे बाबू.
आता डसत नाही आता मला माहित. डसत नाही पण का- हे पलीकडे धर तू तिकडे. तर मित्रांनो एक चावली आपल्याला इथं फुटला रे बापू गड्डा फुटला टोंगळ्यावर पडला. या ठिकाणी चावली बघू शकता छोटासा फोड आलाय आणि आता तो सुजणार माहिती नाही दाखवतो नंतर. तर मित्रांनो फर्स्ट क्लासपैकी शेतामध्ये आलो आणि मऊळ खतम केलं आहे दोघा तिघांनी. कारण आपण काय जास्त खाल्लं नाही, पवन्यानं खाल्लं आहे. कारण पोऱ्याला आता संध्याकाळी एक्सरसाइज करायची, त्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढवून घेण्यासाठी पवन्याने भरपूर खाल्लं आहे. तर मऊळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असं इम्युनिटी पॉवर असते. तर संध्याकाळी आपल्याला जिम मारायची. किशन्या कसं लागलं? मस्त लागलं. तर मित्रांनो सुनील पोळी खातोय बघू शकता. त्यामध्ये माशाची अंडी आहेत आणि मागून चुनखडी सुद्धा आहे त्याला. एक दिवस मित्रांनो आपण स्पेशली याची रेसिपी बनवणार आणि एक जबरदस्त अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार, ज्या मोहळाच्या पोळीची असते. खतरनाक अशी रेसिपी बनवणार आपण, त्याचा व्हिडिओ स्पेशली राहणार आपला. कसा आहे टेस्ट? नंबर 1.